हॅलो फ्रेंड्स, झणझणीत रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत सुक्या बोंबलाची सुकी भाजी, जी तुम्ही टिफिनला देऊ शकता, भाताबरोबर, चपातीबरोबर, भाकरीबरोबर एन्जॉय करू शकता. तर चला रेसिपीला फटाफट सुरुवात करूया. तर सर्वात पहिले आपण कढईमध्ये 2 टेबलस्पून ऑइल घेतले. त्याच्यामध्ये 2 पोपटी मिरच्या आपण मधून चीर दिल्यात मिरचींना आणि फ्राय करून घेतल्यात. आता त्याच्यामध्येच आपण कांदा फ्राय करणार आहे. तर आपण इथे 3 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेत. आता छान गुलाबी रंगावर परतून घेऊया. तर कांदा छान आपला परतून होतो आहे, पण मला तेल थोडं कमी वाटलं तर मी 1 टेबलस्पून ऑइल अजून टाकलं. तर तेलावरून आठवलं की त्या दिवशीच एका ताईंनी कमेंट केलेली व्हिडिओ खाली की तुम्ही तेल खूप टाकता. तर तेलाचं असं आहे की आपण किती लोकांसाठी ते कालवण बनवतो आहे, किती क्वांटिटीमध्ये बनवतो आहे, त्यावर ते डिपेंड असतं की आपण किती तेल घातलं पाहिजे. तर मी हे कालवण 7 माणसांसाठी बनवते. जर तुम्ही 1, 2 किंवा 3 जणांसाठी हे कालवण बनवत असाल तर 1 किंवा 2 टेबलस्पून तेलामध्ये तुमचं हे कालवण फारच सुंदर अशा चवीचं बनेल. आपण किती क्वांटिटीमध्ये बनवतो त्यावर सर्व डिपेंड असतं. तर आता आपण तेल टाकून घेतलं. तर आता छानपैकी आपला कांदा आणि मिरची गुलाबी रंगावर फ्राय झाले. तर आता आपण एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घातला आहे आणि टोमॅटोसुद्धा आपण परतून घेऊया. आता टोमॅटोसुद्धा आपण तेलावर परतून घेतला. टोमॅटो नरम झाला आहे. आता आपण आपले मसाले जे आहेत ते टाकून घेऊया. तर आपण तेलामध्ये अर्धा टीस्पून हळद टाकली, 1 टीस्पून आगरी मसाला टाकला आणि 2 टीस्पून आपण इथे काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली. आता हे मसाले आपण छान परतून घेऊया. आणि आता छान परतून घेतलं आपण भाजी आणि किती सुंदर कलर आला बघा, तुम्ही बघू शकता. तर त्या दिवशीच एका दादांनी प्रश्न विचारला होता की तुम्ही आलं लसूण पेस्ट टाकायला विसरलात. तर तसं नाही आहे. आलं लसूण पेस्ट आम्ही सुक्या मच्छीमध्ये नाही टाकत. तर समजा की बोंबील आहे, सुकी करंदी आहे किंवा सुका जवळा आहे, तर याच्यामध्ये आम्ही जे आलं लसूण पेस्ट असते ती नाही टाकत. पण भाजीला चव अप्रतिम येते. तुम्ही आमच्या पद्धतीने किंवा अशी मी जसं केलं आहे तशी करून बघा आणि मला नक्की कळवा तुमची रेसिपी कशी झालेली ते. तर सॉरी, मी पहिले क्षमस्व आहे की मी हा शॉट घेत होती तेव्हा माझा कॅमेरा बंद झाला आणि बटाटा टाकण्याचा शॉटच गेला. तर मी ते एक मोठं बटाट बारीक चिरून घातलं आहे आणि आता मी ते वाफेवरच शिजवायचं होतं मला. पण अगदी थोडंसं म्हणजे 2-3 चम्मच असं पाणी टाकलं त्याच्यामध्ये आणि कालवण हलवायचं नाही पाणी टाकलं. आता आपण झाकण देऊन
त्या वाफेवर, त्या पाण्याच्या वाफेवरच शिजवायचे ते बटाट. तर आता आपण झाकण देऊन बटाट शिजायची वाट बघूया. इथे आपण अर्धा टीस्पून मीठसुद्धा टाकलं. तर आता 5 मिनटं झालेली आहेत. आता आपण बघूया बटाट शिजलंय का. आपण इथे 3 टेबलस्पून चिंचेचा कोळ, म्हणजे चिंचेचं आपण पाणी काढलंय ते टाकलं. तर मी इथे पळीने बटाट चेक केलं तर बटाट अजून थोडं कच्चं आहे. तर आता आपण परत झाकण देऊन बटाट शिजवून घेऊया. आता आपलं बटाट पण झालं असेल, आपण एक वाफ पण काढलेली आहे. तर आता आपण जे बोंबील, सुके बोंबील स्वच्छ केले होते आणि पाण्यामध्ये भिजवून ठेवले होते 1 तासासाठी, ते आता स्वच्छ परत 2-3 पाण्यात धुवून आपण ते टाकून घेऊया. आता भाजी छान मिक्स करून घेऊया. किती सुंदर कलर आला आणि चव पण अप्रतिमच असणार आहे. तुम्ही रेसिपी नक्की बनवून बघा आणि आवडली तर फ्रेंड्ससोबतसुद्धा शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आता कालवण छान मिक्स करून आपण परत झाकण देऊन 5 मिनटासाठी शिजवून घेऊया बोंबील. मी बोंबील पहिले अर्धा 1 तासासाठी भिजवून ठेवलेले, त्यामुळे लवकर शिजले, ते सॉफ्ट होते बोंबील, म्हणजे पाण्यात भिजवल्यामुळे. तर आता लगेचच शिजले 5 मिनटामध्ये आणि माझं हे कालवण झालेलं आहे. मी भाकरीबरोबर हे माझं कालवण सर्व केलं आहे. तुम्हाला जर रेसिपी आवडली तर फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि रेसिपी नक्की बनवून बघा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.